50 वर्षे कार्यरत आहे हे सगळ्यांना माहित आहे. 50 वर्षे क्लब चालवणं ही साधी गोष्ट नाही, पण तरी सुद्धा आमच्या सगळ्यांच्या एकवटीनं व जिद्दीनं आम्ही हा प्रवास इथपर्यंत नेला. या क्लबचं फाउंडेशन आमच्या ज्येष्ठ सभासदांनी आम्हाला घालून दिलेलं होतं. त्याला आम्ही इथपर्यंत येऊन आणलं. म्हणजे आज आम्ही दुसरी पिढी क्लब चालवत आहे. म्हणजे खरोखरच आम्ही अभिमानास पात्र आहे की 50 वर्ष आम्ही या क्लबचे साजरे करत आहोत. या क्लबनं आपल्याला सर्वांना माहित आहे की पुष्कळ कल्चरल किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज घडवल्या व ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रदर्शन केलं. त्यात कबड्डी या स्पोर्ट्स मध्ये आमचा क्लब राज्य स्तरावर मला वाटतं प्रथम खूपशे आमचे आम्ही आमच्या लहानपणी पाहत होतो की हा संबंध डेव्हलपवर ट्रॉफीज होते ते कबड्डीला. तसेच क्रिकेट, बॅडमिंटन या सर्व क्षेत्रामध्ये आमचे ज्येष्ठ सभासदांनी हे कार्य केलेले आहे. मला सांगायला आनंद होतो की हे आमचे ज्येष्ठ सभासद आमच्या प्रत्येक कार्यात आम्हा युवकांना मार्गदर्शन व त्यांची साथ आम्हाला लाभते. तसेच कुठलाही कार्यक्रम करायचा तर त्यात आर्थिक बाजू ही भक्कम असली पाहिजे. ती सदोदित आमचे माननीय आमदार दयानंद भाई सोपटे हे सांभाळत आले आहेत. तसेच हा कलावैभव महोत्सव 2022 साजरा करण्याचं एकच कारण म्हणजे सर्वांची युनिटी आम्हाला दाखवायची आहे व आमच्या तरुण पिढीला आम्हाला पुढे प्रोत्साहन द्यायचं आहे. या इव्हेंट मध्ये आम्ही स्पोर्ट्स आणि कल्चरल असा कार्यक्रम ठेवलेले आहे. पुढील दीड महिनाभर हे कार्यक्रम चालणार आहे आणि याचा क्लोजिंग सेरेमनी असणार आहे. ती एक स्टेज शो असणार आहे. त्या कार्यक्रमाची सांगता एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम करून आम्ही करणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आमचे जे ज्येष्ठ सभासद आहेत ज्यांनी या क्लबसाठी आपली सेवा दिली त्यांचा एक जाहीर सत्कार आम्ही करणार आहोत आणि अशा तऱ्हेने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण असंच सहकार्य करून आमच्या या कलावैभव महोत्सव 2022 यशस्वीरित्या पार पाडण्यात आम्हाला सहकार्य करावे. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. त्याचे सुद्धा क्लब फाउंडेशन म्हणजे आम्ही स्थापन करपाक खूप मोठा एक हातभार असतो. त्याचप्रमाणे आणि एक नाव मला घ्यायचं दिसतं ते म्हणजे दिगंबर साळगावकर. तो सुद्धा आज आमच्या हैसर ना त्याचे सुद्धा एक व्हडले योगदान असा एक क्लबाक फाउंडेशन सुरू करपाक. त्यातलं सगळ्यात प्रथम कलावैभव स्पोर्ट्स क्लब यांच्या गोल्डन ट्रॉफी महोत्सव मी सगळ्यांच्या अधिक शुभेच्छा दिल्या. आणि सांगपाचें म्हणजे एक क्लबची स्थापना म्हाका 50 वर्सां फाटल्यान म्हणजे जवळ 1971 सालान जाली. तेव्हा आमकां क्लब आणि हे व्हडलेशें कांय खबर नासली. फक्त आमी सादारण क्रिकेट एक खेळपाची सुरवात केल्ली आणि ती फक्त आमचे लिमिटेड ह्या वाड्यावयलेच भुरगे आसलेले तातूंत. आणि त्याच्यानंतर हे ल्हान शेवटी कशा ह्या करून एक क्लबाची स्थापना जाली आणि आमी क्रिकेटच खेळपाक सुरवात केली. त्याचा एक साक्षीदार म्हणजे आमचं दया सुद्धा असा. त्याला सुद्धा खबर असा क्लबाची स्थापना तो मधून सुद्धा येतात केव्हा ते काय मिळालं खेळपाक सुद्धा येतात ते. त्याच्यानंतर आम्ही आमच्या वाड्यावरचे भुरगे आम्ही त्यात असो एक काळ असो की म्हाका 1985 ते 90 दरम्यान प्रत्येक पेडणे तालुक्यात मर्यादित बिलो 55 केजीस कबड्डी स्पर्धा आयोजित करतात. आणि आमच्या वाड्यातले कृष्ण पाणी आपण आमचे कबड्डी खूप ते एका इंटरेस्ट असलो त्यांनी सुद्धा या क्लबच्या खातीर खूप हे केला. त्याच्यात आमची कॅप्टनची खातीर एक
एक वर्ष असं गेले की प्रत्येक 55 जितके टुर्नामेंट इंडियन दरम्यान झाले तितके म्हणजे चॅम्पियनशिप आमच्याकडे असली कलावांच्या स्पोर्ट्स क्लबाकडे असली आणि त्याचे उदाहरण म्हणजे असले आणि सगळे ट्रॉफी आम्ही नाव दवरलेले असले तेव्हा तर थंयच्याची आमची सुरुवात ती भरभराट आमच्या क्लबची जायत केली म्हणजे त्याच्यानंतर पुढे आमचे नवीन नवीन भुरगे येले त्यांच्यानी आता जर बघता त्यांचे आम्ही एक ल्हानसो एक रोपटा लायला त्यांच्यानी आता म्हाका दिसता एक व्हडलो वृक्ष जाल्लो आसा आणि त्याचे सगळे स्त्रे आसात ते आमचे एक तरुण युवा असतात तरुण सभासद असतात त्यांना जगवतात त्यांची संस्था स्थापन करा ही सगळी इझी गजाल असता पण एक चौघा येतात स्थापन करतात पण ती संस्था टिकवून दवरा ही खूप व्हडली कामां असता पण ते तुम्ही मतभेद घेतलं एकामेकाचे एक हे येतात तरी सुद्धा म्हाका एक अभिमानान सांगायचे दिसता की आमच्या क्लबचे सगळे मेंबर कोणे आसले त्यांच्यानी सगळ्यांनी आपले मतभेद सायटी घेऊन हेवेदारी सायटी घेऊन आजपर्यंत ही होती क्लब सुरुवात केली होती आज ही 50 वर्षापर्यंत त्यांच्यानी ही संस्था चालू दवरली नवीन नवीन प्रोग्राम चालू केले त्याबद्दल खरोखरच मी तुमका मनापासून तुमका धन्यवाद देता आणि म्हाका खूप उमेद येता की 50 वर्सां क्लब एक चालू दवरलो तशी 50 वर्सां खंयची संस्था चालू दवरा ही सादी गजाल न्हय म्हाका दिसता की आमी खुबश्यो संस्था उरल्यो थोडे चल्ल्यो थोडे बंद जाले पूण ही कलावंत स्पोर्ट्स क्लब ही संस्था अशी आसा की मी तुका काय सांगूंक शकना कित्या खातीर उरली काय पूण म्हाका तर दिसता ही सगळे श्रेय आसा हे आतां जे आमचे क्लबचे मेंबर आसत हे सभासद आसत तांकां वयतात म्हाका आनी उगडास जाता की आमी क्लबचें नांव पयलीं कलावंत स्पोर्ट्स क्लब अशें दवरलें पूण कालांतराने म्हणजे असं आम्ही एक आमचे सगळे भुरगे एकत्र जावनशे आमकां दिसलें की आमी काहीतरी कल्चरल एक वचपाचें म्हणून आणि तेव्हा पण आम्ही ते थोडेसे नाव चेंज करून कला स्पोर्ट्स क्लब अँड कल्चरल क्लब असे नाव दवरले आणि आम्ही एक लहान लहानचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यातून आमची कोणाचे गायनाचे कार्यक्रम असे प्रोग्राम सुरुवात केले आणि कालांतरान ते काय आमच्या मेंबरांचा एक आग्रह असावा असो आम्ही असो 1 मे हो आमचो क्लबचो स्थापना दिन वर्धापन दिन असो ठरयलो आणि प्रत्येक वर्सा 1 आणि 2 तारखेक आम्ही 2 नाटकां सुरू केली आणि ती कालांतराने कितलीशीच वर्सां चलली काय कारणान मागीर ती बंद जाली तरी सुद्धा असे प्रोग्राम आम्ही स्टार्ट केले म्हाका हॉस्पिटलाचो एकच सांगूंक दिसता कला वैभव स्पोर्ट्स क्लबचे आमचे सगळे युवा मेंबर्स आसात तांकां तुम्ही आता येतो प्रोग्राम चालू केल्या हे केल्यात फक्त स्पोर्ट्साचेरच अवलंबून रावू नका एक कल्चरल क्लब एक समाज कार्य सांस्कृतिक क्लब असे कसे तरेतरे प्रोग्राम असतात ते तुम्ही घ्या त्यात मागीर ब्लड डोनेशन कॅम्प आसत स्वच्छता दवरा बायलां खातीर एक स्पर्धा दवरा असे कितके तरी प्रोग्राम करा की समाजा खातीर तांकां एक बरो उपयोग जातलो आणि खरोखरच त्या क्लबचे नाव एक आणखी काय पुढे वयतले असे म्हाका दिसता मी जास्त वेळ घेना की म्हाका दिसता माझ्या तुम्ही काही सूचना केल्या की ह्या नवीन नवीन प्रोग्राम सुरुवात करते ते मी अवश्य तुम्ही करताय हेची म्हाका खात्री आसा आणि हो एक तुम्ही कला महोत्सव तुम्ही एक आता एक 2 महिन्याचो स्टार्ट केला ते तुमकां आमचे सगळे सहकार्य मेळटले तुमकां खबर आसा तुमचो आमदार तुमच्या फाटीचे आसा नो डावट खंयच्याय गांवांत चलात तुमकां ते सदीच सहकार्य आसतले आमचे सहकार्य आसतले आणि तुम्ही तसेच फुडें चलात इतके सांगा आमी म्हज्या दोन शब्दांत थँक्यू जसे आपण म्हटले की क्लब सुरुवात करा फॉर्म करा व्हेरी इझी पण तो टिकवून ठेवला आणि टिकवून ठेवता असताना 50 वर्षात पूर्ण करा तिथं खरेच कौतुक तुमच्यासाठी एक गोष्ट असतो आज ही 50 वर्षा पुढे विकास असताना मला दिसता कला वैभव स्पोर्ट्स क्लबान स्पोर्ट्साच्या बाबतीत बऱ्यापैकी नाव केलेले माहिती या जरा त्यांना आता टेनिस क्रिकेट त्यांना काही सीझन क्रिकेट आम्ही खेळायला पडले त्या क्लबाचे मेंबर सिनियर मोस्ट होते आज अभिनंदन करता एका गोष्टी खाली हे पुढे जाताना सगळे म्हणजे भाग झालेले असतात आणि 50वे म्हणजे सुवर्ण महोत्सव चालू करतात पुढे चाललेले असतात आणि या निमित्तानं क्रीडा क्षेत्रातून तुम्ही वेगवेगळ्या क्रीडा म्हणजे क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल
मागीर बॅडमिंटन, कबड्डी, त्याच्या बरोबरच या गोंय राज्याची आमची कला आणि संस्कृती टिकोवच्या खातीर म्हाका दिसता रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा म्हणजे वेगवेगळे असे कार्यक्रम तुम्ही आयोजित केले असतात. सगळ्यात पहिले आमदार या नात्यान म्हणजे तुम्ही निवडून दिलेला आमदार या नात्यान तुमच्या मनापासून अभिनंदन करता आणि तुम्ही मागता. आम्ही आज 50 वर्सां साजरे करतात. ज्यांनी सुरुवात केली ते आज व्यासपीठाचेर आसात. एक पैकी आमी नावाचो यादी केली असो भावी सोपटे ते आमच्यात तारीखच जाणट्यांनी खंय आमकां वाट दाखयतात आनी ती वाट तशीच परंपरा म्हणटा तशी फुडें व्हरपाची ती तुमी केल्ली आसा. आनी हांव तुमच्या कडेन एकच मागता, कोणी म्हणटले की आमदारांचे पाठबळ सदांच म्हणजे आर्थीक पाठबळ आसपाक जाय. कारण आमदार घडोवपाक प्रत्येक इलेक्शनात तुमचे योगदान भरपूर आसा, भरपूर आसा. हांव वता ते ठाणपणे सांगता, म्हाजो गांव आनी म्हाजो बूथ तोणसरी बूथ 1 नंबर बूथ प्रत्येक इलेक्शनात सगळ्यांत हायेस्ट, इतकी हायेस्ट की 75 ते 80% मतां तुमी म्हाका दितात. हेजी म्हाका जाणीव आसा. आनी म्हणूनच आदी आतां आर्थीक पाठबळ किंवा म्हणजे कितें हांव तुमचेर उपकार करिना, खंय तरी तुमी केल्ल्या उपकाराची परतफेड ती करूं शकना, पण नक्कीच तुमचे बरोबर तुमकां एक प्रोत्साहन दिवन पाठबळ दिवन ती एक जबाबदारी आमदार म्हणजे तुम्ही निवडून दिला आमदार पळयता. जो कार्यक्रम आज आपण इथे साजरा करतो आहोत, वास्तविक पाहता अशा प्रकारची संस्था, स्पोर्ट्स म्हणा, कल्चर म्हणा, एखादी संस्था ज्यावेळी स्थापन होते त्या संस्थेला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात, काहीतरी त्याचे मोटोज असतात, काहीतरी त्याची ध्येय धोरण असतात. आणि या संस्थेच्या नावाप्रमाणे कला वैभव, ज्या गावामध्ये आपण ह्या संस्थेची स्थापना केली, जसं आता आमदारांनी इथं नमूद केलं, ही जी पासे गावाची भूमी आहे ही कलाकारांची भूमी आहे. विविध कलाकारांनी नटलेला हा भाग, ही भूमी, आणि अशा प्रकारच्या कलाकारांच्या उपस्थितीत कला वैभव ह्या संस्थेची स्थापना आणि आज 50 वर्षांची वाटचाल इथं आपण बघतो आहोत, साजरी करतो आहोत. विशेष करून आजच्या या कार्यक्रमामध्ये 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत, ज्या निमित्तानं आज इथं येणं गेलं. श्री दत्त पद्मनाभ पीठाचं कार्य आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. आपण सर्व जाणता की आजचा जो युवा वर्ग आहे, आजची जी तरुण पिढी आहे, या पिढीला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देऊन त्यांना चांगल्या मार्गावरती नेण्याचं कार्य सद्गुरू पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. विशेष करून तरुणांनी आजच्या काळामध्ये सांस्कृतिक आणि संस्कृती हा विषय समजावून घेणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण सांस्कृतिक क्लब जर आपल्याला चालवायचा आहे, पुढे न्यायचं आहे, तर आपल्या गोमंतकाची, आपल्या धर्माची संस्कृती काय आहे ही संस्कृती समजून घेणं, शिकून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण संस्कृती हा विषय फार मोठा आहे. कारण आपल्या गोमंतकामध्ये 450 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलं आणि हे राज्य करत असताना आपली जी सांस्कृतिक वाटचाल होती, आपली जी संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, या धर्माला थोडीशी त्यांनी धर्माचं थोडं ताडण केलेलं आहे. म्हणजे 450 वर्ष राज्य करून इथल्या थोड्या लोकांना त्यांनी संस्कृतीची भूल पाडली. आणि अशा या परिस्थितीमध्ये 1971 मध्ये क्लब स्थापन झाला असं आमच्या पायड्यांनी सांगितलं. 71 म्हणजे नुकतंच कुठेतरी गोवा स्वतंत्र झाला होता आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारचे सांस्कृतिक क्लब स्थापन होणं हे महत्वाचं होतं. आवर्जून सांगा असं वाटतो की
संस्कृती म्हटल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि ही संस्कृती जी आहे ही संस्कृती आपल्याला जर शिकायची आहे, टिकवायची आहे, तर त्या संस्कृतीचं जतन करणं, त्याचं शिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीनं धार्मिक शिक्षणची व्यवस्था केली जाते आणि हे शिक्षण देत असताना अनेक वेळा संत समाज पारसे या संस्थेच्या वतीनं माझं इथं येणं होतं, कारण अनेक कार्यक्रम आम्ही या संस्थेच्या वतीनं या पारसेमध्ये केलेले आहेत आणि जो प्रतिसाद दरवेळी पारसे ग्रामातील लोकांचा आम्हाला लाभतो हा खरोखरी वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी जास्त वेळ आपला घेत नाही. एक गोष्ट जी मला सांगायची आहे की संस्कार आणि संस्कृती हा विषय आजच्या काळामध्ये आपण मंदिरामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. एक गोष्ट आपण जाणून घेऊया की संस्कार जतन करण्याची महत्त्वाची जागा म्हणजे मंदिर. गोव्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी मंदिर आहेच आणि आपल्या पूर्वजांनी मंदिर स्थापन करण्यामागे जी भूमिका ठेवली ती भूमिका हीच आहे की संस्कारांचं जतन व्हावं. या मंदिरातून संस्कार लोकांपर्यंत पोहोचावे, संस्कार लहान मुलांपर्यंत पोहोचावे, यासाठी आपल्या पूर्वजांनी मंदिरांची रचना केली आणि त्यासाठी ह्या देवस्थानांच्या माध्यमातून संस्कार, चॅरिटी ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात यासाठी दिव्य देवस्थान सभा श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. उद्देश एवढाच होता की गावामध्ये जी लोक आहेत, गावामध्ये जी भावी पिढी आहे, त्या भावी पिढीकडे आपले जे धर्माचे संस्कार आहेत ते पोहोचावे. आचार्य देवो भव हा जो आपला संस्कार आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, घरामध्ये असणारी आई वडील हे आपलं दैवत आहे. हा संस्कार ज्यावेळी त्या मुलापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी संस्कृती आपल्याला टिकवायची आहे, जो सांस्कृतिक क्लब आपण इथं स्थापन केलेला आहे, त्याची मूळ ध्येय धारणा लोकांपर्यंत पोहोचेल. लहान मुलाला सांगावं लागतं की आपले आई वडील जे आहेत घरामध्ये ते पूजनीय आहेत, ते श्रद्धास्थानी आहेत. जेवढा सन्मान, जेवढी श्रद्धा आपण आई वडिलांच्या चरणाकडे समर्पित करू, नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. ही आपली संस्कृती आहे आणि ही शिकवणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण आजच्या काळामध्ये आपण स्वतःला आमच्यासारखे तरुण जे आहे ते सुशिक्षित म्हणतो आपण, परंतु आपण कितीही सुशिक्षित असलो तरी ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती आपण शिकून त्या संस्कृतीप्रमाणे जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातील मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळावे यासाठी मंदिरांकडून एक चळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्या चळवळीचे प्रणेते जे आहेत ते अशा प्रकारचे सांस्कृतिक क्लब असतात. कारण अशा क्लबच्या माध्यमातून असे जे संस्कार वर्ग आहेत, लहान लहान 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, एका महिन्याचे संस्कार वर्ग आयोजित करणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण 21व्या शतकाकडे आपण जात आहोत आणि डेटा जर आपण बघितला तर आपल्या गोव्यामध्ये 1,500हून अधिक वृद्धाश्रम आहेत. तुम्ही विचार जर केला वृद्धाश्रम स्थापन करण्यामागची संकल्पना काय आहे की ज्या मुलांना आपल्या आई वडील नको होतात ती मुलं जी आहेत ते आई वडिलांना जाऊन वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. युवक हो, ही आपली संस्कृती कदापि नाही. जोपर्यंत आपला श्वास आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा ही आपली संस्कृती आहे आणि त्याचं जतन करणं हीच मूळ कल्पना श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने राबवली जाते. लहान मुलांना संस्कार शिकवले जातात. लहान मुलांना शिकवलं जातं की गुरु आई वडील हा आपला पहिला गुरु आहे. त्यामुळे हे संस्कार शिकवण्याची जबाबदारी अशा प्रकारच्या क्लब वरती येऊन पडते, कारण ती काळाची गरज आहे. आणि You are watching Jayesh Network.